शेतकरी मित्रो नमस्कार. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्र हो, आज आपण धुळे जिल्ह्यातील बाबुळवाडी गावामध्ये, तालुका पण धुळेच, बरोबर आहे. आणि आपण शेवग्याच्या प्लॉट मध्ये सध्या उभे आहे. ज्या शेतकऱ्यांचा हा प्लॉट आहे त्यांची आपण सर्वप्रथम ओळख करून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा. रवींद्र आनंद पाटील, बाबुळवाडी, तालुका जिल्हा धुळे. ओके. आता तुम्ही एससीटी वैदिकचा वापर किती वर्षापासून करताय? 2 वर्षापासून. कोणत्या कोणत्या पिकांना करताय? शेवगा, ज्वार, बाजरी, कपाशी, कांदा सर्वांना लावतात आम्ही. सर्वांना तुम्ही एससीटी वैदिकच्या खतांचा वापर करता, हा. बरोबर आहे. तर चौगावच्या प्लॉट वरती त्या शेतकऱ्यांनी तुमचा उल्लेख केला की त्यावेळेस त्यांनी तुमचा व्हिडिओ बघितला युट्यूबला आणि ते तुमच्याकडे आले शेतामध्ये शेतामध्ये आले, चौकशी करायला की खरंच हे तंत्रज्ञानाचा रिझल्ट आहे का नाही. त्यांनी भरपूर व्हिडिओ बघितले होते, त्यात त्यांना यांचा व्हिडिओ दिसला आणि ते सकाळी तुमच्याकडे आले होते. डायरेक्ट काय काय घडलं तो किस्सा सांगा ना आम्हाला जरा. ते त्यामुळे आमच्याकडे सोय विचारले, पैसा नाही येत म्हणतो. मी तेच पैसा लिही जा, तुम्ही वापरी द्या का. अच्छा, मग त्याने वापरी द्या का, त्याचे रिजेक्ट होणार. मग त्या माझ मला राहतात काल ती घेतले. म्हणजे ते तुमच्याकडे आले होते, हा रिझल्ट त्यांनी तुमचा बघितला, हा पण मग त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यावेळेस. पैसे नाही होते. तुम्ही त्यांना म्हटले 1000 रुपये घे बाबा आणि 2 लिटर घेऊन ये. घेऊन ये. कोणताच शेतकरी कुठलाही प्रोडक्ट घ्यायला कुठल्या दुसऱ्या शेतकऱ्याला पैसे देत नाही, मदत करत रासायनिक राहतात ते देतात नाही पैसा. तो रासायनिक असल्या होता देतच नाही. मग तुम्ही काय म्हणून मदत केली? पण कोणी बी चांगलं हो आणि रिजेक्ट यायला पाहिजे. आणि सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी अनुभव होणार म्हणजे तो बिन सांगा पैसा देवाली अनुभव यस मनीसन पैसा देवालीच भाऊ आपला. म्हणजे तुम्हाला सॉइल चार्जरच्या रिझल्ट वरती एवढी गॅरंटी होती का तुम्ही त्यांना डायरेक्ट 1000 रुपये देऊन टाकले. काल आम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि सर म्हटले की तुमच्याकडे जाऊन या. आम्ही आज पहिल्यांदाच तुमच्याकडे येऊन गेलो की काय भाऊ सर, असं कोण माणूस आहे का जो 1000 रुपये देतोय, तो प्रोडक्ट घेऊन ये आणि वापर, बरोबर आहे. ओके. तुम्ही गोठ्याला मिल्क चार्जरचा पण वापर केलेला आहे. मग कसे काय रिझल्ट वाटले तुम्हाला? एक नंबर होते. एकच नंबर आहे. फॅट एसएनएफ कशी बसते? फॅट एसएमएस फुल बटे ना काय तू त्या कमिशनरचं वय काय नाही, बादली चिटकी जास्त दूध द्यायला. म्हणजे दूध एवढं घट्ट होतं की ते डायरेक्ट कुठं चिपकतं? बादलीला. हा. म्हणजे जर तुम्हाला दुधाचं थिकनेस, घट्टपणा, फॅट एसएनएफ जर वाढवायचा आहे तर तुम्हाला मिल्क चार्जरचा वापर जरूर केला जरूर पाहिजे. करायला. आणि ते जे शेणाचा ढीग आहे तो त्याच आहे ना, मिल्क चार्जरच्या शेणाचा आहे ना, हा तेच शेणखत तुम्ही या शेवग्याला पण वापरलंय. हा म्हणजे गोअमृतचा वापर त्यांनी या शेवग्याला केला. सर किती वर्षात झालाय हा शेवग्या? हो काय 7-8 महिना नाही फक्त बस. म्हणजे जूनची लागवड आहे मागच्या 2025. 8 जुनला लावा होता 2000. बरोबर आहे. म्हणजे आता मार्च चालू आहे, 9 महिने कम्प्लीट झाले. हा सुरू कधीपासून झालाय? सुरू होते तरी 2-1 महिना विचारणार. 2 महिन्यापासून सुरू झालेला आहे. आणि याला सुरुवातीपासून एससीटी वैदिकचा तुम्ही वापर केलेला आहे. किती डोस झाले असतील? आता 2 डोस घेतले. 2 डोस झालेले. किती बाय कितीवर लागवड आहे ही? 12/6 वर. 12/6 वर तुम्ही लागवड केली आणि त्याला 2 डोस तुम्ही केले. किती किलोने डोस केले तुम्ही याला? कृषी अमृत आणि SSM RMPS दिलो तुम्ही तरी 1 किलो वर घ्यायचे. म्हणजे 1 किलो कृषी अमृत आणि बाकी SSM वगैरे तुम्ही याला दिलं. सर्व मिक्सर करी 1 किलो 1.25 किलो. 1.25 किलो पर्यंत डोस त्याला तुम्ही दिला. डोस दिल्यानंतर आणि डोस द्यायच्या आधी काय बदल जाणवले तुम्हाला? डोस देवाच्या आधी याला म्हणजे फुल फाल काहीच नाही होतं. पाला बी नाही राहिला होता. पूर्ण झाड वाळून गेलं होतं पावसाळ्यानंतर सुद्धा, हा. बरोबर आहे. आणि पाला सुद्धा याला नव्हता. दिवाळी टाइमला जो पाऊस पडला ना हा, त्याच्यामध्ये काहीच नाही राहिलं होतं. पाला पण नाही होता. असा जीवा करत डायरेक्ट रोटर मारून दिवा याला. म्हणजे पूर्ण प्लॉट वरती रोटर मारायची परिस्थिती. हा मग याला तुम्ही 2 डोस एससीटी वैदिकचे केले. मग डोस दिल्यानंतर काय फरक जाणवला? तेव्हा हे फुल फाल लागलं ना, मग पूर्ण फुटलं झाड चांगलं. पुरं झाड फुटलं मग. अच्छा. आणि फुटल्यानंतर आता त्याला एकदम जबरदस्त बहार लागलेला आहे. आपण जर सगळीकडे बघितलं तर लांब लांब शेंगा तुमच्या हातामध्ये बघा तुम्ही. मग किती बारीक आहे. आणि त्याच्यावर चमक 1 नंबर आहे ना, चमक 1 नंबर आहे ना, एकदम क्वालिटी एकदम बरोबर. आता हे तुमचं 3 एकर क्षेत्र आहे. 3 त्याच्यात एकर. किती माल निघतोय साधारण? तरी आता सुरुवाती म्हणजे तरी 4-5 क्विंटल निघाला. 4 ते 5 क्विंटल निघतोय. आणि किती दिवसातून तोडे करता तुम्ही? 4-5 दिवसात. 5 दिवसात ना 5 क्विंटल माल 5-6 दिवसात निघतोय. म्हणजे साधारण महिन्याला किती आला? महिन्याला 3 तोडे, 3 ते 4 तोडे आणि एकाला 5 तोडे. साधारण 2 टन माल निघतोय. महिन्याला 2 टन माल यांचा शेवग्यातून जातोय 3 एकरामध्ये. त्याचे पैसे कसे चांगले होत आहे का? 35, 40, 50 ना बी रेट भेटतात. 50 ने पण रेट मिळतोय सरासरी.
मार्केटचा शेवगा आणि आपल्या शेवगात काही फरक जाणवतो ते का? लोकांना समजत नाही ना हो याची वैदिक नाही तो रासायनिक नाही हा. असं त्या रासायनिक पण खाल्ल्यानंतर चांगलं समजत म्हणतात. असेल ना? खावानंतर समजत त्यातले अच्छा आता तुम्ही घरी खाता काही मग कशी लागते चव? एकच नंबर मटननी भाजी खावा काम नाही मटननी भाजी मनच करते नाही. म्हणजे जर आपल्या सूप भाजीपाला पिवाना सकाळ सूप आपल्या भाजीमध्ये एवढं दम आहे, एवढी ताकद आहे ताकद आहे ना. की मटणाला सुद्धा टक्कर देऊ शकते. मटन काय ते कोंबड्या देते त्या इलेक्शन देते कोंबड्या म्हटल्या करेल राहते so याला थोडी इलेक्शन दे याला बरोबर, याला इंजेक्शन दिलेलंच नाही नाही. आणि वैदिकचं खरं खरं पोषण दिलेलं आहे खरं खरंच आहे असं. तर म्हणजे तुम्ही जर तुमच्या शेवग्याला ऍसिड वैदिकचा वापर केला तर याची क्वालिटी आणि क्वांटिटी सुद्धा कशी निघते, जबरदस्त. जबरदस्त बरोबर आहे. बाकी कोणत्या कोणत्या पिकांमध्ये वापर केलाय तुम्ही? बाजरीले कांदाले अच्छा, वांगाले. तुम्ही कांद्याचा अनुभव सांगत होते. कांदा तुम्ही केला होता वैदिक कांदा वरती. काय आमला अनुभव? वैदिकवर मागल्या वर्षाले पहिले 9 गोण्या खूप सामरो टाकवत आम्ही अच्छा, 9 गोण्या कृषी अमृत किती क्षेत्राला? बिजाबर वावरले म्हणजे 30 गुंठ्याला. 30 गुंठ्याला 9 बॅग तुम्ही टाकल्या. काय झालं पुढं? पुढे मग नंतर आखो एक डोस टाकवत आम्ही परत एक डोस टाकला. मग RMPS ते असा 2-2 बॅगा त्या हा आणि 9 म्हणजे RNPH 2-2 बॅग SSM च्या दाणेदार खताच्या आपल्या शक्ती सम्राट मिरॅकल आणि ह्युमस गोल्ड आणि RMPH असे 8 थैल्या टाकल्यात आम्ही आखो त्या अच्छा पुरसो अमृतले. ओके. मग त्याचा काय रिझल्ट जाणवला पुढे? मग कांदा तिथला मार माकड टायला निघ नव्हता 30 गुंठ्यात 11 ट्रॉल्या. दाखवल्या शेतकरी म्हणताय तुम्ही मोठ्या मोठ्याने फेकू राहिले. दाखवल्या 11 टायला निघल्या कसाला फेका ना थोडी मग नाही हो. विश्वास ठेवतील का? मग विश्वास ठेवला पडली त्यासले ठेवायला लागेल. त्यासनी वापरी देखून मग त्यासली विश्वास म्हणजे भेटला. पहिलं तुम्ही वापर करा आणि मग विश्वास करा. मग विश्वास करा. ठीक आहे. आता तुम्ही शेवग्यातही सक्सेस झाले आणि कांद्यातही सक्सेस झाले. सर्व एम एक्सरसाइज झाली. तुम्ही वांग्याला पण वापरलं ना? काय वांग्याला तुम्ही कधी लागवड केली, कसं काय तो अनुभव मग सांगा. आम्ही नोव्हेंबर मला होतो नोव्हेंबर मध्ये. ओके. आणि साधारण आता किती दिवस झाले त्याला? 4 महिने 4 महिने होईल आपलं. बरोबर. 4 महिन्यात त्याला तुम्ही किती डोस केले? 2 डोस केले 2-2 महिन्याला. म्हणजे योग्य डोस तुमचे गेले. बरोबर. डोस दिल्यानंतर आतापर्यंत त्याचं किती उत्पादन निघालंय? त्यानं उत्पादन ते भावना हिसाबले ते कमी नाही म्हणजे भावना हिसाब म्हणे परवडा ना पण आम्ही थोडीच राहून त्याला तरी बी किती क्षेत्र आहे ते बिगा बरी आहे ना. ते बी 30 गुंठे. 30 गुंठा. आता 30 गुंठ्यामध्ये साधारण किती तुम्ही कॅरेट माल काढलाय? एक तोडाला 13-14 क्विंटल माल निघस. एका तोड्याला 13-14 क्विंटल माल निघतोय. माल आणि किती दिवसातून तोडा निघतो त्याचा? चालू राहस कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे. कधीपासून सुरू झालंय ते? 2-1 महिना होईल त्याला सुरू. म्हणजे 2 महिन्यापासून कंटिन्यू रोज तुम्ही खोडे करताय. म्हणजे तो प्लॉट तोडता तुम्ही थकले पण प्लॉट नाही नाही थकला. आम्ही थकीत जायला तुम्ही थकून गेले. आज नाही म्हणत आज दिन जाऊ द्या लगन आहे म्हणे मग आज दिन तोडल्या हा. आमना बी लगन आम्ही बंद ठेवतो 2-4 अच्छा ठीक आहे. म्हणजे एकंदरीत एससीडी वैदिक वापरून तुम्ही प्रत्येक पिकामध्ये सक्सेस केलेले आहे. सक्सेसफुल झाले आम्ही. बरं, बाजरीचं काय नियोजन आहे हो? बाजरी कशी? बाजरीची काय भारी आहे ना बाजरी भारी आहे बाजरी बी. बाजरीला आम्ही काही लायले तेच लायले त्या क्षेत्रात आधी तुम्ही कांदा केला होता? नाही तरी कांदा नाही होता मग? कपाशी होती त्याची. कपाशी होती तिथे. कपाशीला पण वापरलं होतं का? कपाशीला बी तेच वापर म्हणजे कपाशीला तुम्ही SSM चा डोस दिला RNPH चा आणि त्याच्यावर तुम्ही बाजरी टाकली, तिला काहीच नाही टाकलं? काहीच नाही फक्त आता ते दोष देईल तेवढा. हा, तेवढा डोस दिलेला आहे. हा तुमचा मुलगा आहे का? मुलगा आहे ना. काय रे भाऊ, पप्पा सांगताय ते बरोबर आहे सगळं? सगळं खरं आहे. कोणत्या कोणत्या पिकाला वापर केला तुम्ही? शेवगा वांगे बाजरी हा. कांदा कांदा सगळ्याला. कसे काय रिझल्ट वाटता? 1 नंबर. 1 नंबर रिझल्ट. शेवगा वांगे तू घरी खातो का? कशी चव लागते? दुसऱ्या रासायनिक खतांपेक्षा चव वेगळी राहते. 1 नंबर लागते. आता मला एक सांग, तुमचा गोठा पण पाहिला मी आता. किती मशीनचा गोठा आहे? 22. तिथं काम करतो का तू? हो. गोठ्याचा वास येतो का रे? नाही. मिल्क चार्जर तुम्ही खाऊ घालत होते ना? हो. कसं काय रिझल्ट वाटला मिल्क चार्जरचा? 1 नंबर. तर तुमचा हा जो भाग आहे म्हणजे बाबुळवाडी, बरोबर ना? सोबत आसपास कोणते कोणते गाव आहे? वडजाई, सौंदाणे. म्हणजे धुळे जिल्हा, धुळे तालुका किंवा खानदेश विभागातील प्रत्येक शेतकरी
यांना तुम्ही काय संदेश द्याल की एसटी वैदिक तंत्रज्ञान जर वापरलं तर तुम्हाला काय काय फायदे होत आहे? फायदे होत आहे का पण खरंच? मग फायदे का बुवा नाही हा का आम्ही तुम्हाला बोलायला लावून नाही राहिलो? हो. नाही ना? फायदा वसत नाही. मग काय- आणि आमच्याकडे बोरकुंड वाला बी म्हणतात हा त्यातले मी थोडं चालला ना तुम्ही बिंदास लावा रासायनिक ना मागे लागू नका हा बिंदास लावा म्हणतो त्याचे उंदात का तुम्ही बरं शेतकरी मित्र म्हणता म्हणजे बरेच जण आता मी खानदेश मध्ये फिरतो ना सर, शेतकरी चॅलेंज करता सर रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही. नाही हो. मग असं शक्य आहे का? हो जी रासायनिक मा शेती हा 50 वर्ष जी शेती होती ते किती 10 वर्ष मग खराब होती शेती रासायनिक. म्हणजे रासायनिकने जर शेती केली तर 10 वर्षात खराब होऊन जाते. हा 50 वर्ष येईल बांधा नाही आणि आपली बी 10 वर्ष जास्त टिकसू दाखवते का सुटते चांगलं. मागे सांगत होते की डाळिंब लावायचं आहे बुवा. हा डाळिंब लावण्याचे ना. इथले केमिकलचे शेतकरी 5 ते 7 वर्षात डाळिंब काढून सण फेकून हा 5-7 वर्ष ना त्या बुक घेतात ना यश ना वाली आला होता ना. तुम्ही कशा त्याच्यावर डेअरिंग करताय डाळिंब आम्ही ज्याची द्यायची करू डेअरिंग करा ना नाही तर आम्ही सपोर्ट नाही नव्हता डाळिंब लावा. केमिकल बागा काढून राहिले, तुम्ही एसटी वैदिकवर बागा लावायच्या गोष्टी करता. हा लावणार लावणार ओके, म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक पिकामध्ये एसटी वैदिकने तुम्हाला सक्सेस केलंय. बरं अजून एक शेतकरी म्हणतात सर, म्हणजे जे तुमच्या वयाचे पोरं आहेत सगळे नवीन ज्यांच्याकडे मोबाईल आहे आता सध्या, ते म्हणता म्हणजे आपल्या एसटी वैदिकचे आता तुमच्यासारखे अनुभव ऐकले का किती 30 गुंठ्यामध्ये साधारण किती ट्रॉली माल निघाला? 11 ट्रॉली माल निघाला. म्हणजे किती क्विंटल झाला तो? 6 बाई दाखले टाले कितना निघते 3-3.5 टनाची असते ना ट्रॉली. नाही 220 क्विंटल 220 क्विंटल निघाला. म्हणजे 30 गुंठ्यामध्ये 220 क्विंटल तुमचा कांदा निघाला. त्यानंतर तुम्ही सांगताय शेवग्याचा आमचं 5 क्विंटल माल निघतो पर 5 दिवसामध्ये. वांग्यातही तुम्ही एवढं उत्पादन काढलं. मग हे पोरं म्हणता तुमचे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर हे फेक आहे किंवा खोटं बोलू राहिले आणि जे वापर करताय ते म्हणता लय महाग आहे. तुम्ही का खोटं बोला पैसा दिला ना गाडी तेच आहे ना. बरोबर आहे. मग दुसरी गोष्ट अशी काही तंत्रज्ञान महाग वाटतं का तुम्हाला? नाही हो कसा ना महाग आहे. मग ते लोकांचे महाग दिकच पण ते या रासायनिक ना 2 डोस देवापेक्षा एकच देव हा आणि तण होत नाही मजुरी कमी लागत तण होत नाही, मजुरी कमी लागते. आणि आपलं पीक बी भारी राहणार. आता तुम्ही सांगत होते की तुम्ही सॉइल चार्जर दर 8 दिवसाला सोडता. हा का बरं सोडतो? काय होतं त्यांनी? ते ना अंगे झाड एकदम टवटवीत राहस माल चांगला निघस आणि माती कशी होते? माती बसू बसू म्हणजे जर सॉइल चार्जर दर 8 दिवसाला सोडलं तुम्ही ते माती बसू बसू राहत. सर शेवटी सगळ्या शेतकऱ्यांना काय संदेश द्या? सर्व शेतकऱ्यातले ना आई यशी वैदिकच लावायला पाहिजे सर्वांनी. हा ते खर्चाची पर्याय नाही आपले. बरोबर. म्हणजे एसटी वैदिक शिवाय पर्याय राहिलेला नाही. अहो रासायनिक थैली 2022 होईल या 2200 रुपया आको 200 टाकेन 4 थैली लागतील करतो 2 क्विंटल खत आणि 50 किलो खत ना खाता पैसा जायचे. बरोबर. रासायनिक वापरून नापीक करण्यापेक्षा एसिडी वैदिक वापरून कमी टाका लागेल. बरोबर. म्हणजे भविष्यात एसटी वैदिक शिवाय पर्याय नाही. तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करतंय? म्हणजे खत वगैरे कुठून आणता तुम्ही? रवींद्र सर. रवींद्र सर तुमचं नाव, पत्ता आणि शॉपचं लोकेशन द्या. माझं नाव रवींद्र संतोष चौधरी. आपलं शॉपचं नाव आहे समृद्धी ॲग्रो कृषी सेवा केंद्र, 40गाव चौफुली, धुळ्याला. एकंदरीत तुम्ही एसटी वैदिक तंत्रज्ञान वापरून समाधानी आहात का? समाधान आहेत आम्ही. रासायनिकने शेतकरी फक्त जिवंत राहतो, समाधानी नाही होत. नाही, शेती करायला मजा येते